नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. आमरण उपोषणाच्या बाबतीत जुनी पेन्शनसाठी RD निकम सर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बसले आमरण उपोषणाला. तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर बंधूंनो, तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट्स करून ते सुद्धा नक्की लिहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री RD निकम सर हे NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता नुकतेच मुंबई ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढली होती. आता RD निकम सर 15 जानेवारीपासून जुनी पेन्शनसाठी आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख मागण्या: राज्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावेत. राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांची नियुक्ती 2005 पूर्वी झालेली आहे, परंतु त्यांच्या शाळा 2005 नंतर अनुदानास मान्यता मिळाली, अशांची सेवा ही 2005 पूर्वी ग्राह्य धरून सदर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यात यावी. यासह इतर 10 मागण्यांसाठी दिनांक 15 जानेवारीपासून RD निकम सरांनी आमरण उपोषणास नाशिक विभागीय आयुक्तालयात सुरुवात केली आहे. RD निकम सर हे जुनी पेन्शन बहाल करण्याकरिता पहिल्यापासूनच प्रयत्न करीत आहेत. त्यांनी मुंबई ते दिल्ली असा सायकल यात्रा सर्वांना लक्षवेधनीय प्रेरणा ठरेल. सध्या नाशिक येथे मोठ्या प्रमाणात थंडी असताना देखील अशा थंडीमध्ये देखील त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता NPS धारकांसाठी लढत आहेत. RD निकम सर यांना सदर उपोषणास महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी TDF तसेच नाशिक जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा दिलेला. तर बंधूंनो, तुम्हाला काय वाटते? RD निकम सरांचे हे उपोषण योग्य की अयोग्य आणि सरकारला कोणत्या पद्धतीने जुनी पेन्शन देण्याकरिता आपण मजबूर करू शकतो, याकरिता तुम्ही आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि RD निकम सरांसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.